तर आपल्या भक्तीने भगवंताला पाजर फुटला पाहिजे. मग भगवंत देखील संकटसमयी आपल्याकडे बघतो आणि आपल्याला संकटातून अलगदपणे बाहेर काढत असतो. त्याच्या पिंडीवरती जो सातत्याने अभिषेक होत असतो तो थेंब थेंब अभिषेक आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्यता ठेवायची असं सुचवत असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर 8 मार्च 2024 रोजी यावर्षी महाशिवरात्री आहे. अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा हा दिवस आहे. तर या दिवसाची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. गुरु आदरणीय प्रदीपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करून तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या भक्तीने भगवंताला पाजर फुटला पाहिजे. मग भगवंत देखील संकटसमयी आपल्याकडे बघतो आणि आपल्याला संकटातून अलगदपणे बाहेर काढत असतो. अर्थातच ही भक्ती अतिशय मनापासून प्रामाणिकपणे असली पाहिजे. तर असाच हा सुंदरसा आणि अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी भगवान शंकराची अतिशय आराधनेने पूजा केली जाते. पूजा, व्रत, जागरण हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. तर या दिवसाच्या अनेक पौराणिक कथा देखील प्रचलित आहेत. तर सर्वप्रथम आपण एक आध्यात्मिक कारण जाणून घेऊया. तर 12 ज्योतिर्लिंगाची परिक्रमा आपण एकाच रात्री घरात बसल्या बसल्या करू शकतो अशी ही शक्तिशाली रात्र आहे. आपल्याला नेहमी ताट बसायला सांगितलं जातं. आपल्या पाठीचा कणा नेहमी ताट ठेवायला सांगितला जातो. अर्थातच आपल्या या पाठीच्या कण्यामध्ये 7 चक्र असतात. तर सगळ्यात खाली जे असतं ते मूलाधार चक्र असतं आणि सर्वात वरती म्हणजे आपल्या डोक्यामध्ये सहस्र चक्र असतं. तर आपली कुंडलिनी शक्ती असते ती यातूनच जागृत होत असते. तर आपलं जे सर्वात खालचं चक्र असतं ते मूलाधार चक्र असतं आणि यामध्ये शक्तीचा वास असतो. त्याचप्रमाणे आपलं जे सर्वात वरचं म्हणजे जे डोक्यामध्ये चक्र असतं ते सहस्र चक्र असतं आणि त्यामध्ये शिव या शक्तीचा वास असतो. तर बहुधा काय होतं, जी कुंडलिनी शक्ती असते ती जागृत होण्यासाठी सर्वप्रथम आपलं जे मूलाधार चक्र आहे तिथून प्रवास सुरू होतो आणि तो सहस्र चक्रावरती येऊन थांबतो. तर जी महाशिवरात्रीची रात्र असते त्यावेळी हे उलटं होत असतं. शिव हे शक्तीला भेटण्यासाठी ही रात्र असते ती फार महत्त्वाची असते. कारण त्या दिवशी पृथ्वी एका वेगळ्या स्थितीमध्ये असते आणि मोठ्या प्रमाणात तिथून ऊर्जा निर्माण होत असते आणि निश्चितच ही आपल्यासाठी अतिशय फायद्याची असते. म्हणून या दिवशी जागरण केलं जातं. म्हणून ही रात्र अतिशय प्रसन्नतेने ध्यानधारणा करून अनेक साऱ्या सेवा करून जागरण करून ही रात्र अतिशय प्रसन्नतेने घालवली जाते. तर मान्यतेप्रमाणे असंही म्हटलं जातं की पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गातील 1 दिवस असतो आणि शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीचा जो 1 प्रहर असतो त्यावेळी शिवशंकर हे विश्रांती घेतात आणि विश्रांती घेण्याच्या कालाला महाशिवरात्री असे म्हणतात. त्याचप्रमाणे अनेक पौराणिक कथा देखील आहे. तर याच दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. त्याचप्रमाणे अशी एक पौराणिक कथा आहे की समुद्रमंथन झाले होते आणि ती कथा आपणा सर्वांना माहीतच असेल. तेव्हा भगवान शंकराने विष प्राशन केले होते. आपल्या सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांनी विष प्राशन केले होते आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता. म्हणून त्याला नीळकंठ म्हणून असे ओळखले जाते. तर पुढील कथा तुम्हा सर्वांना माहीतच असेल. तर जास्त वेळ न घेता मी आता या दिवशी आपण काय काय करू शकतो, कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो हे आपण जाणून घेऊया. तर शिवतत्व हे पिंडीमध्ये जागृत असतं असाही उल्लेख अनेक पौराणिक कथामध्ये आहे. तर या दिवशी आपण भगवान शंकरांच्या चरणी कोणत्या सेवा अर्पण करू शकतो, रुजू करू शकतो ते बघूया. तर या दिवशी आपण लघुरुद्र अभिषेक करू शकतो पिंडीवरती. त्याचप्रमाणे शिवलीलामृतचा पाठ करू शकतो. त्याचप्रमाणे शिवनामावली, महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा स्तोत्र, श्रीसूक्त, शिवकवच, श्री कालभैरवाष्टक यांपैकी कोणत्याही सेवा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय किंवा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा देखील जप करून सेवा करू शकतो. अर्थातच कोणतीच सेवा करायला नाही जमली तर आपण शिवलीलामृतचा जो रुद्राध्याय आहे, जो 11वा अध्याय आहे तो वाचू शकतो.
पूजा करताना भगवान शंकराला आपण काय काय वाहू शकतो, तर बेल वाहू शकतो, धोत्र्याचं फूल वाहू शकतो, कोरांटी वाहू शकतो, केवडा वाहू शकतो, पांढरी कण्हेर, कुंद यांसारखी वेगवेगळे फुलं किंवा फळं आपण वाहू शकतो. तर अर्थातच बेल हा शंकराला फार प्रिय आहे आणि बेल हा 3 पानांचाच वाहायचा आहे. कुरतडलेला किडलेला बेल आपण वाहायचा नसतो. 4 पानांचाही बेल वाहायचा नसतो. आणि आपल्याला जर बेलपत्र नाहीच मिळालं तर आपण जे शंकराच्या पिंडीवर बेलपत्र असतात तेच बेलपत्र घ्यायचं आहे. ते धुवून पुन्हा ते आपण वाहायचं आहे. अर्थातच हे वाहत असताना आपल्या मनामध्ये अतिशय पवित्र भाव असला पाहिजे आणि निश्चितच भगवान शंकर आपली सेवा स्वीकारतात. तर यासारख्या अतिशय साध्या सेवा आपण भगवान शंकरांच्या चरणी या दिवशी अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण पिंडीवर अभिषेक करणार आहोत, म्हणजे आपल्या घरात जर पिंड असेल त्यावर आपण अभिषेक करणार असू, तर तत्पूर्वी आपण स्वामी महाराजांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे पिंडी शेजारी एक पाट ठेवायचा आहे आणि त्यावरती भगवती पार्वती मातासाठी हिरवी साडी किंवा हिरवा खण आणि नारळ अशी एक ओटी या पाटावरती काढून ठेवायची आहे. कारण या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वती माता यांचा विवाह झाला होता अशी देखील पौराणिक कथा आहे. तर पार्वती मातेचा मानसन्मान म्हणून आपण अशी खणा नारळाची ओटी इथे ठेवायची आहे. आणि शंकराच्या पिंडीवरती शिवनामावली किंवा अष्टोत्तर शतनामावली म्हणून बेलपत्र वाहायचे आहे. तर अशा प्रकारे आपण अगदी सोप्यात सोपी सेवा करू शकतो. तर अशा प्रकारे आपण ही महाशिवरात्रीची रात्र आणि हा महाशिवरात्रीचा दिवस अतिशय प्रसन्नतेने सेवेने घालवू शकतो. तर शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. तर कैलासाच्या उत्तुंग शिखरावर असलेली भगवान शंकर देवता शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्यासाठी जो मार्ग आहे तो काटेरी असतो, अवघड असतो. अर्थातच यामध्ये अनेक चढ उतार येतात. तर त्यासाठी आपल्याला साधना पाहिजे. त्यानंतरच आपल्याला शिवत्व प्राप्त होते. तर रोजच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय आपल्याला याची भणक लागणार नाही किंवा या शिवत्वाची चमक प्राप्त होणार नाही. तर जेव्हा समुद्र मंथन झाले त्यात अनेक रत्ने निघाली, ही सर्वांनी घेतली. परंतु जेव्हा विष निघाले तेव्हा ते कोणीच घेतलं नाही, सर्व दूर झाले. अमृताचे पान निघाले तेव्हा ते सर्वांनी घेतले. परंतु सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले. अमृत प्राशन करतो तो देव असतो आणि विषपान करतो तो महादेव असतो. म्हणूनच भगवान शिवशंकराला नीलकंठ असे म्हणतात. तर भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती जो सातत्याने अभिषेक होत असतो तो थेंब थेंब अभिषेक आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्यता ठेवायची असं सुचवत असतो. अर्थातच आपल्याला ही सातत्यता आपले जीवनाचे जे सगळ्यात सुंदर ध्येय आहे ते गाठण्यासाठी मदत करणार असते. तर आता जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर जास्त वेळ न घेता आता मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.